नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया आपण श्री संत समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या श्री दासबोध मधील एका श्लोकाने। श्लोक असा आहे, तैसा संसारे दुखवला, तैसा संसारे दुखवला, त्रिविध तापे पोळला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला, तोची एक अधिकारी झाला, परमार्थासी परमार्थासी। बोला जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। बरोबर मित्रांनो, संसारातला ताप किंवा संसाराचा अनुभव घेतल्यावर हळूहळू माणूस जो आहे तो शहाणा होत जातो आणि मग हळूहळू मन हरीकडे वळायला लागतं। हरिकथा, हरीचं रूप, हरीचं कीर्तन आणि मग मनाला सुखावा मिळतो। मित्रांनो, श्लोकामध्ये ताप आणि पोळणं हा शब्द आलेला आहे, संदर्भ आलेला आहे। तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल। आजचा आपला विषय पाहूया आपण। आजचा आपला विषय आहे वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात घ्यायची काळजी। वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात घ्यायची काळजी। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईतील पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका शल्यतंत्र विभागातील डॉक्टर प्रज्ञा कापसे आपल्यासोबत आहेत। नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार। नमस्कार मित्रांनो, मॅडमचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर प्रज्ञा राजेश कापसे, आपण सहाय्यक प्राध्यापिका आहात शल्यतंत्र विभाग पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय वरळी मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर BA MS नंतर आपण पुढे MS केलं शल्यतंत्र या विषयात। पुढे आपण PhD देखील केलं आहे शल्यतंत्र या विषयात आणि जवळजवळ आपल्या गाठीशी 15 वर्षाचा अनुभव आहे आणि 15 वर्षाचा अनुभव आहे अध्यापनाचा देखील। आणि मॅडम पदव्युत्तर आणि PhDच्या विद्यार्थ्यांना देखील शिकवतात, मार्गदर्शन करतात। PhD गाईड आहेत, PG पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सचे देखील गाईड्स आहे आणि त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांनी शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत। आणि शिक्षणाविषयी अजून सांगायची एक गोष्ट म्हणजे मॅडमनी MA केलेला आहे मानसशास्त्रामध्ये म्हणजेच सायकोलॉजीमध्ये आणि संस्कृत भाषेत देखील मॅडम पारंगत आहेत। त्यांनी डिप्लोमा केला आहे संस्कृत भाषेमध्ये आणि लेखिका देखील आहेत मॅडम। त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, पुस्तकाचं नाव आहे आउटलाईन ऑफ वुंड हिलिंग। हे पुस्तक आपण लिहिलेलं आहे आणि आपल्याला राज्य आणि राष्ट्र पातळीवर देखील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। 2019 साली आपल्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम हा पुरस्कार मिळालेला आहे आणि तो दिलेला आहे मरीना लॅब रिसर्च अँड डेव्हलपमेंट चेन्नई या संस्थेने दिलेला आहे। शिवाय महाराष्ट्र सरकारने देखील आयुर्वेदमध्ये आपण जे योगदान दिलेलं आहे त्याकरता आपल्याला गौरव दिलेला आहे। बेस्ट ऑफ इंडिया बिल्स अवॉर्ड या पुरस्काराने आपला सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे। तर अशा आपल्या बहुगुणी असे डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत। तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। नमस्कार मॅडम, पुन्हा एकदा स्वागत करतो। पहिला प्रश्न, जसा आजचा आपला विषय आहे वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात घ्यायची काळजी, तर आम्हाला ऋतू म्हणजे काय आणि कोणकोणते आहेत इथपासून आपण सुरुवात करूया। काय सांगणार मॅडम? हो, नक्कीच। कसं आहे की आपल्या सृष्टीमध्ये सूर्याच्या गतीनुसार हवामानामध्ये जे काही बदल होतात त्यामध्ये हे 6 प्रकारचे ऋतू हे विभागले जातात। ह्याच्यामध्ये 6 प्रकारचे जे विशिष्ट ऋतू आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये शिशिर, वसंत, ग्रीष्म आणि वर्षा, शरद, हेमंत असे 6 ऋतू आहेत। आता शिशिर, वसंत, ग्रीष्म हे 3 ऋतू जे आहेत हे आपण उत्तरायणातले ऋतू म्हणतो। उत्तरायण म्हणजे उत्तरेकडे सूर्याची वाटचाल चालू राहते, ज्याच्यामध्ये आपल्याला आदान काल दिसतो। आदान काल असं म्हणतात ह्याला, ज्याच्यात आपल्या शरीरातील बलाचा ऱ्हास सुरू होतो। आणि नंतरचे जे 3 ऋतू आहेत की ज्याला आपण वर्षा, शरद, हेमंत असं म्हणतो, ते दक्षिणायनातले ऋतू आहेत। इथे सूर्याची गती ही दक्षिणेकडे असते आणि ह्या काळामध्ये आपल्या शरीराला बल प्राप्त होतं, म्हणून ह्याला विसर्ग काल म्हणतो, कारण हा बलप्रदान काल आहे। तर असे 6 ऋतूंमध्ये आपलं ही पूर्ण ऋतुचक्र हे विभागलं गेलेलं आहे आणि ह्यानुसारच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात। आणि प्रत्येक ऋतू हा आपल्या ज्या काही कॅलेंडरमधले हे महिने आहेत, म्हणजे मराठी महिने म्हणा किंवा इंग्रजी महिने म्हणा, ह्यानुसार सुद्धा त्याचं विभाजन केलेलं जातं आणि त्यानुसारच आपल्याला त्या ठिकाणी ठराविक ऋतूंमध्ये शरीराची आणि आपल्या विविध गोष्टींची काळजी ही घ्यावी लागते।
फारच छान. डॉक्टर प्रज्ञा आपल्याला छान माहिती देत आहेत. वसंत ऋतूविषयी आपण माहिती घेतोय. मॅडम, आम्हाला वसंत ऋतू कधी असतो आणि वातावरणात काय बदल होतात वसंत ऋतूत ते देखील सांगा. हां, वसंत ऋतू हा प्रामुख्याने साधारण मध्य मार्च ते मे मध्य या काळामध्ये होतो. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, म्हणजे आपण मराठी महिने म्हटले तर हा चैत्र आणि वैशाख या 2 महिन्यांमध्ये विभागला जाणारा ऋतू आहे. आता या ऋतूमध्ये साधारणपणे झाडांना आपल्याला माहिती आहे वसंतामध्ये पालवी फुटते किंवा मोहोर येतो, नवनवीन फुलं. आधी शिशिर ऋतूमध्ये जी पानं गळालेली असतात झाडाची, तीच या वसंत ऋतूमध्ये नवीन कोवळी पालवी झाडांना फुटायला लागते. म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे. त्यालाच आपण निसर्गाचा उत्सव म्हणतो, सृष्टी यौवन म्हणतो. आणि अशा या ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये जे काही बदल होतात हे आपण अगदी म्हणजे कटाक्षाने म्हणजे अवलोकन केलं पाहिजे की त्याच्यामध्ये सूर्याची उष्णता ही हळूहळू वाढायला लागते आणि थंडी जी आहे वातावरणातली ही हळूहळू कमी व्हायला लागते. आणि या उष्णतेसोबतच शरीरामध्ये जे बदल घडतात, शरीराचं तापमान वाढायला लागतं आणि इतक्या दिवसांपासून शिशिर ऋतूमध्ये जो आपल्या शरीरात साठलेला कफ आहे तो कफ या उष्णतेने वितळायला लागतो आणि मग हा कफ वितळून आपल्या कोष्ठाकडे येतो आणि कोष्ठामध्ये आल्यानंतर मग विविध अवयवांमध्ये या कफाची संचिती व्हायला लागते आणि परिणामाने कफाचे विकार व्हायला लागतात. ते आपण हळूहळू पुढे बघणारच आहोत. फारच छान. मॅडमने आपल्याला वातावरणात काय बदल होतात त्याविषयी देखील सांगितलं आणि शरीरात अजून काही बदल होतात, अजून काही सांगता येईल की आपल्या ज्या वसंत ऋतूमध्ये काय बदल होतात किंवा मग हां बोला. ह्याच्यामध्ये कसं आहे की कफ हा प्रकुपित जो असतो तो वितळायला लागतो. म्हणजेच वितळलेला कफ हा शरीरामधून वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागतो, मग तो वेगवेगळ्या अवयवांमध्ये जातो. हा कफ बाहेर पडण्यासाठी पण प्रयत्न करत असतो. मग पर्यायाने सर्दी, खोकला, पडसं किंवा श्वसनाचे विकार, ज्याला आपण अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिसऑर्डर म्हणतो, तर असे जे ऊर्ध्वजत्रुगत विकार आयुर्वेदानुसार म्हटले जातात हे होतात. किंवा दमा लागणं, दम्याच्या रुग्णांना सुद्धा दम्याचा त्रास या काळात वाढू शकतो. तर हे असे विकार आपल्याला दिसतात. आणि हा कफ जेव्हा सांध्यांकडे जातो त्यावेळेला मग तो गुडघ्यामध्ये जर कफ साठला तर गुडघेदुखी किंवा कंबरेमध्ये जर कफ साठला तर कंबरदुखी, म्हणजे जॉईंट स्टिफनेस जो आपण म्हणतो, किंवा सकाळी उठल्यानंतर अंग जखडल्यासारखं वाटतं या दिवसामध्ये. तर हा जो जखडलेलापणा आहे किंवा मॉर्निंग स्टिफनेस आहे हा आपल्याला या वसंत ऋतूमध्ये जास्त जाणवतो, कारण कफाचं आधिक्य असतं. आणि मग हळूहळू हा कफ आपल्याला बाहेर शरीरातनं काढण्यासाठी तशी उपाययोजना करावी लागते, मग ती आहारातनं किंवा विहारातनं असो. फारच छान. डॉक्टर प्रज्ञा कापसे आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. मॅडम, उन्हाळा सुरू झालेला आहे तर आम्ही काय काळजी घ्यायची शरीरासाठी ते आम्हाला सांगा. हो, नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता दिवस मोठा व्हायला लागतो आणि रात्र लहान व्हायला लागते. तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं की आहार आणि विहार असे 2 घटक पडतात. मग आता जेवणामध्ये, खाण्यामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, आयुर्वेद हा एवढा सुंदर वर्णन करणारं हे शास्त्र आहे, आपलं प्रगत शास्त्र आहे, जे पूर्व परंपरागत आपलं एवढ्या वर्षांपासून चालत आलेलं आहे आणि ह्यात सगळ्या गोष्टींचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये वसंत ऋतूमध्ये प्रामुख्याने कफाचं विलयन होऊन कफाचं शमन करणारी औषधं आणि तशी आहारद्रव्य घ्या असं आयुर्वेद सांगतो. मग ह्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सुंठ घातलेलं पाणी किंवा आलं आहे, हळद आहे, या पदार्थांचं सेवन आपण जास्त करतो. किंवा आपण जर सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आंबट पदार्थ किंवा मधुर पदार्थ किंवा गोड पदार्थ, स्निग्ध पदार्थ यांचं सेवन टाळलं पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं अगदी लघु, म्हणजे पचायला खूप हलकं आणि पित्त वाढणार नाही, कफ वाढणार नाही असं जेवण केलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातलं पाणी खूप कमी व्हायला लागतं, म्हणजे थोडक्यात डिहायड्रेशन होतं. ते डिहायड्रेशन होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलंय की तिखट, तुरट आणि कडू रसात्मक द्रव्य तुम्ही घेतली पाहिजेत आहारामध्ये. मग आता ह्याच्यामध्ये भरपूर पाणी आपण प्यायलं पाहिजे. द्रव पदार्थ जे आहेत, जसं वाळ्याचं सरबत आहे, कैरीचं पन्हं आहे, आवळ्याचं सरबत आहे किंवा कोकम सरबत आहे, नारळ पाणी आहे, ज्याच्यातून आपल्याला भरपूर इलेक्ट्रोलाइट्स मिळतात,
जेणेकरून आपल्या शरीरातलं जलाचं संतुलन राखण्यास मदत होते. तर असे पदार्थ, अशी पेय आपण या दिवसात सेवन करण्यास हरकत नाही. पण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं की उन्हाळा आहे किंवा गरमी सुरू झाली म्हणून आपण बर्फ खातो, बर्फाचं पाणी पितो, बर्फाचा गोळा खातो, हे खूप टाळलं पाहिजे. कारण बर्फ हा बाह्य गुणांनी जरी शीत वाटत असला तरी त्याचं अंतर्गुणात्मक जर आपण हे केलं परीक्षण तर तो उष्ण आहे. त्याच्यामुळे शरीरात जाऊन तो उष्णता निर्माण करतो किंवा तो शरीराला हानिकारक ठरू शकतो. म्हणून बर्फाचं डायरेक्ट सेवन करणं हे शरीराला घातक ठरू शकतं. फारच छान. डॉक्टर प्रज्ञा आपल्याला छान सांगतायत की उन्हाळ्यामध्ये, वसंत ऋतूमध्ये काय आपण खाल्लं पाहिजे. आपण फोटो पण बघितले, फोटो बघितल्यावर सुद्धा आपल्याला तोंडाला पाणी सुटलं. तर आता जाणून घेऊया मॅडमकडून की काय खाऊ नये ते देखील आम्हाला सांगा. हां, आता ह्याच्यामध्ये कसं आहे की कफ वाढतो शरीरामध्ये. मग कफ वाढण्यासाठी पदार्थ जे आहेत ना, जे पचायला खूप जड आहेत, असे पदार्थ नाही खायचे. जसं की तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, पोहे आपण कॉमनली नाश्त्यामध्ये खातो, पण पोहे हे पचायला जड असतात. त्यामुळे रोजच्या नाश्त्यामध्ये पोहे न खाता भाजलेल्या रव्याची लापशी किंवा उपमा किंवा भाजणीचं थालीपीठ, कारण ह्या ज्या डाळी असतात भाजणीमध्ये आपण वापरलेल्या, ह्या सगळ्या आपण भाजून घेतो. आणि जेव्हा आपण एखादं अन्न भाजून घेतो तेव्हा ते पचायला खूप हलकं होतं. आणि मग अशा अन्नाचं किंवा अन्नपदार्थाचं सेवन जर आपण केलं तर ते पचण्यासाठी आपल्याला हलकं होतं. त्याचबरोबर जंक फूड जे आजकालच्या मुलांना खूप ह्या एक ट्रेंडच झालेला आहे की पिझ्झा, बर्गर किंवा वडापाव, मॅगी ह्यासारखे जे इवन आईस्क्रीम सुद्धा, हे जे जंक फूडचे पदार्थ, बाहेरचे पदार्थ, रस्त्यावरचे पदार्थ खाण्याची ही जी सवय आहे ही ह्या ऋतूमध्ये कटाक्षाने आपण टाळली पाहिजे. कारण ह्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो, कफही वाढतो, शरीरामध्ये जे काही दोष असतात त्यांचीही दुष्टी होते आणि त्याच्यापासून मिळणारं हे पोषण मूल्य जे आहे हे खूपच कमी असतं. त्याच्यामुळे हे पण आपण टाळलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, रात्री जागरण करू नये. म्हणजे जागरण, आजकालची जी विद्यार्थी असतात की रात्री खूप वेळ जागतात आणि मग सकाळी उशिरा उठतात, त्याच्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि मग तुम्ही जे काही खाल ते पचायला थोडंसं जड जातं आणि मग वेगवेगळे विकार होतात. जसं की सगळ्यात महत्त्वाचं, पोट बिघडणं, अपचन होणं, करपट ढेकर येणं. मग ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून सुद्धा ह्या गोष्टी आपण पाळणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर मैद्याचे पदार्थ आहेत, बेकरीचे पदार्थ आहेत, जसं की पाव, ब्रेड, बिस्किटं, टोस्ट, खारी, हे सर्रास आपल्याला चहा कॉफी सोबत लागतं. चहा कॉफी सुद्धा पिणारे लोक इतके आहेत की दिवसातनं कुठेही आपण ऑफिसमध्ये बसलो की कटिंग लागतो आपल्याला. म्हणजे 10-12 कप दिवसातनं सहज चहा होतो आणि हा चहा किंवा कॉफी हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही. ह्याच्यामुळे पचनावर परिणाम होतो. मसाल्याचे पदार्थ, खूप तेलकट पदार्थ किंवा खूप स्पायसी जे असतो, तिखट जे असतात, आंबट पदार्थ आणि अति गोड म्हणजे मधुर रस, आपण मी जसं मागे सांगितलं की तो कफ वाढवणारा आहे, किंवा आंबटमध्ये दही, लोणचं, हे अजिबात खाल्लं नाही पाहिजे, हे टाळलंच पाहिजे. आणि ह्याच्या विरुद्ध गुणांचे जे पदार्थ आहेत ते सेवन केले पाहिजेत, तेही आपण नंतर बघूया. फारच छान. डॉक्टर आपल्याला छान मार्गदर्शन करतायत. हे झालं आहाराविषयी. मॅडम, आपण व्यायामाविषयी पण विचारूया. मॅडम, विहाराविषयी सांगा की कुठला व्यायाम करावा की करू नये ते देखील सांगा. करावा तर कुठला ते देखील सांगा. नक्कीच. विहार म्हणजे काय होतं की आपण एकतर वातावरणातली गरमी किंवा उष्णता वाढत चाललेली असते. मग ह्याच्यामध्ये शक्यतो असं आहे की दिवसा उन्हाचं अगदीच जर इमर्जन्सी नसेल तर बाहेर जाणं टाळावं. कारण सूर्याची जी प्रखर किरणं आहेत त्यांचा आपल्या त्वचेवर खूप परिणाम होत असतो. परत सूर्याच्या उष्णतेमुळे शरीरातलं पाणी हे कमी होतं, कारण तापमान शरीराचं वाढतं. आता हे साधारण एक नॉर्मल टेम्परेचर आपलं 37 डिग्री सेल्सिअस वगैरे असतं आणि बाहेर जर समजा 40, 42, 45 डिग्री सेल्सिअस एवढा उन्हाळा असेल, कडक उन्हाळा, आणि विशेष करून जर कोरडी हवा असेल तर त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं पाणी हे झपाट्याने कमी होतं आणि डिहायड्रेशन होतं. त्यामुळे शक्यतो जर शक्य असेल तर दुपारच्या वेळेला घरी बसावं, थंड हवेच्या ठिकाणी किंवा थंड ठिकाणी विहार करावा किंवा जावं. त्याच्यानंतर शक्यतो उन्हाळ्याचे सुती कपडे परिधान करावेत, कॉटनचे कपडे परिधान करावेत आणि लाईट कलर्स जे असतात, शक्यतो पांढरा कलर
अशा रंगाचे जर कपडे तुम्ही परिधान केले तर उष्णतेचा त्रास तुम्हाला होणार नाही. आणि उष्ण ठिकाणी जाणं, बसणं किंवा तिथं चालणं जाणं हे टाळावं. उष्ण पदार्थांचं सेवन आपण करू नये. तसंच उष्ण जे प्रदेश आहेत त्या प्रदेशांमध्ये सुद्धा शक्यतो जाऊ नये. आणि व्यायाम हा ह्या ऋतूमध्ये शक्यतो करावा, पण अर्धशक्ती करावा असं आयुर्वेद सांगतो. कारण आपली जी शक्ती आहे, बलाचा ऱ्हास होतो, मी जसं मगाशी म्हटलं तसं. आणि बलाचा ऱ्हास झाल्यामुळे तुम्ही जर खूप स्ट्रेनर्स किंवा एक्झर्शन करणारे एक्सरसाइज किंवा व्यायाम केलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त शारीरिक थकवा येण्याची शक्यता असते. म्हणून जी शक्ती आहे त्याच्या अर्धा, म्हणून त्याला अर्धशक्ती व्यायाम म्हणतात, तेवढाच तुम्ही करा जो शरीराला फिटनेससाठी आवश्यक आहे. तर असं आपलं शास्त्र सांगतं. फारच छान. डॉक्टर प्रज्ञा यांनी आताच सूर्याच्या प्रखरतेविषयी आपल्याला सांगितलं. तर मॅडम, उष्माघात हा जो आम्ही ऐकतो, हीट स्ट्रोक, ते म्हणजे काय, त्याविषयी आम्हाला सांगा. येस. उष्माघात म्हणजे जसं शरीर आपल्याला हा शब्द सांगतोय, उष्माघात म्हणजे उष्मा किंवा उष्णता शरीरातली ही खूप वाढते. ती का वाढते? कारण वातावरणातली उष्णता वाढते. आणि यत्र यत्र पिंडी ते ते ब्रह्मांडी, किंवा जे जे ब्रह्मांडात आहे ते ते आपल्या पिंडात आहे. त्यामुळे जे शरीरामध्ये बदल होणार आहेत तेच आपल्या वातावरणातल्या तापमानानुसार होणार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, जर वातावरणातलं तापमान हे आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा जास्त वाढत असेल तर त्याचा परिणाम हा आपल्या शरीरावर निश्चितच होणार आहे. आणि म्हणून जर हे तापमान 42 डिग्री सेल्सिअस 45 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं आणि प्रचंड उष्णता वाढली किंवा उष्मा वाढला तर आपल्या शरीरातलं जे रक्त असतं हे रक्त तापायला लागतं. त्या रक्तामधलं जे प्रोटीन आहे ते प्रोटीन हळूहळू, जर सामान्य भाषेत म्हणायला लागलं तर शिजायला लागतं. आणि त्याच्यामुळे आपले जे स्नायू असतात ते कडक होतात. आणि स्नायू कडक झाल्यामुळे हळूहळू स्नायूंना निकामीपणा यायला लागतो. आणि ह्याचा जो परिणाम आहे, हे रक्तातलं पाणी कमी व्हायला होतं. रक्तातलं पाणी कमी झालं की मग त्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर कमी होतं. आणि मग मेंदूला होणारा जो रक्तपुरवठा आहे किंवा शरीरातले बाकीचे आवश्यक ते अवयव महत्त्वाचे, जसं किडनी आहे, लिव्हर आहे, याला होणारा रक्तपुरवठा हा कमी व्हायला लागतो. आणि परिणामी माणूस कोमामध्ये जातो आणि मग त्याचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून आपण म्हणतो की सनस्ट्रोकमुळे मृत्यू झाला किंवा उष्माघातामुळे तो रुग्ण दगावला. म्हणजे नक्की काय होतं तर शरीरामध्ये हे बदल होतात. फारच छान. डॉक्टर प्रज्ञा कापसे मॅडम आपल्याला छान माहिती देतात. उन्हाळ्याविषयी, उष्माघाताविषयी चर्चा सुरू आहे. इथे मला श्री समर्थ रामदास स्वामींचा एक श्लोक आठवतो. श्लोक असा आहे, एक ताप आध्यात्मिक, दुजा तो आदिभूतिक, तिसरा आदिदैविक ताप जाणावा. बरोबर मित्रांनो, वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मित्रांनो, आज चर्चा सुरू आहे वसंत ऋतूविषयी आणि उन्हाळ्यात आपण कशी काळजी घेतली पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करतोय. डॉक्टर प्रज्ञा कापसे, ज्या की सहाय्यक प्राध्यापिका आहेत पोदार आयुर्वेद महाविद्यालय येथे शल्यतंत्र या विभागात, त्या आपल्याला मार्गदर्शन करत आहे. उष्माघातावर आपली चर्चा सुरू होती. मॅडम, आम्हाला उष्माघाताचे शरीरावर काय परिणाम होतात ते सांगा. उष्माघातामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की शरीराचं तापमान हे खूप वाढतं आणि वाढल्यामुळे मग त्याच्यामधलं जे रक्त आहे, ते रक्तातलं जे पाणी आहे हे हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि शरीरामध्ये ऑलरेडी डिहायड्रेशन असतं. त्यात कोरड्या वातावरणात जर ती व्यक्ती असेल, आता मुंबईतलं हवामान हे कसं दमट आहे, ह्याच्यामध्ये घाम आपल्याला जास्त येतो आणि घामामुळे सुद्धा शरीरातलं पाणी पटपट कमी होतं, डिहायड्रेशन होतं. कोरड्या हवेमध्ये सुद्धा ही जी उष्णता आहे किंवा सूर्याची प्रखर किरणं आहेत ही त्वचेला जाळतात आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम आतमध्ये रक्तावर होऊन रक्तातलं पाणी कमी होतं. हळूहळू हे तापमान वाढायला लागतं की मग त्याचा परिणाम मी सांगितलं तसं त्या स्नायूंवर होतो आणि स्नायू हळूहळू निकामी होतात. मग मेंदूला रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो आणि परिणामी मग ह्याचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर होऊन मग कोमामध्ये जाऊन पेशंटचा मृत्यू होऊ शकतो किंवा त्या रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे इतका हा डेंजरस आहे. म्हणून उन्हाळ्यामध्ये काळजी घेतलीच पाहिजे. म्हणजे डोक्याला स्कार्फ बांधणं कुठेही आपण गेलो तरी,
किंवा आपलं अंग हे शक्यतो झाकून घेणं की जेणेकरून त्वचेवर या सूर्यकिरणांचा, प्रखर सूर्यकिरणांचा वाईट परिणाम होणार नाही. तर असे हे जे सगळे उपाय आहेत हे आपण करणं आवश्यक आहे, जेणेकरून उष्माघाताचा त्रास आपल्याला होणार नाही. डॉक्टर प्रज्ञा, आम्हाला उपायविषयी म्हणजेच उपचारांविषयी थोडं अधिक माहिती द्या की उष्माघातावर कसे उपचार करावेत त्याविषयी. नक्कीच. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्वचेची काळजी घेतली पाहिजे. आता त्वचा ही सूर्याच्या प्रखर किरणांनी खूप तापते किंवा गरम होते. त्वचेचं जे टेम्परेचर आहे, तापमान आहे, हे साधारण 37 डिग्री सेल्सिअस जे नॉर्मल असतं त्याच्यावर जातं. मग ते 40, 42, 45 जसं वातावरणात उष्मा वाढेल तशी त्वचेचं तापमान सुद्धा वाढायला लागतं. आता ह्याच्यामध्ये त्वचेची काळजी विशेष करून आपण कशी घेतली पाहिजे हा खूप महत्त्वाचा विषय आहे. मग ह्याच्यामध्ये आपण एक साधारण काळजी घ्यायला पाहिजे की आपण बाहेर जातो तेव्हा सनस्क्रीन लोशन आपण लावून गेलं पाहिजे किंवा मुलतानी मातीचा लेप हा आपण आयुर्वेदानुसार सांगतो की त्वचा ही मुलायम राहायला किंवा कोरडी जास्त त्वचा व्हायला नको याच्यासाठी मुलतानी माती आणि साय हे एकत्र करून जर आपण हा लेप लावला त्वचेला किंवा चेहऱ्याला तर त्याचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. सर्वांगाला जेव्हा आंघोळ करतो तेव्हा आंघोळीच्या वेळेला तुम्ही जर उटणं लावलं मग त्याच्यामध्ये आंबे हळद आहे, दारूहरिद्र आहे, दारू हळद किंवा रक्तचंदन आहे, नागरमोथा आहे, वाळा आहे, असे अनेक पदार्थ त्याच्यामध्ये औषधी द्रव्य किंवा घटक आहेत जे मिक्स करून आपण एक वस्त्रगाळ, एक चांगल्या प्रकारचं उटणं घरच्या घरी सुद्धा करू शकतो. आणि हे उटणं जर आपण दुधामधून किंवा साईमधून आपण जर शरीराला रोज नियमित लावलं तर आपल्या त्वचेवर जे उन्हाळ्याचे परिणाम किंवा उष्माघाताचे परिणाम होतात ते होत नाहीत. आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय आयुर्वेद सांगतो. जसं कोरफड हा एक अतिशय उत्तम असं औषधी द्रव्य आपल्या आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आणि कोरफडीचा गर हा जर अनश्यपोटी खाल्ला आपण सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा तर त्याचा शरीरावर खूप सुंदर असा परिणाम आपल्याला दिसतो. पित्त वाढत नाही. कुमारी भेदिनी शीता तिक्ता नेत्र्या रसायनी असं सांगितलेलं आहे. ती रसायन द्रव्य आहे कोरफड हे. म्हणजे शरीरामध्ये जे काही दुष्ट दोष आहेत त्या दोषांना बाहेर काढते. कफ जे झालेला आहे, वाढलेला आहे, त्या कफाला ती पातळ करते. त्वचेवर खूप चांगलं काम करते. आपल्या डोळ्यांसाठी ती हितकारक आहे. त्यामुळे कोरफडीचा वापर म्हणजे जशी घराघरात तुळस असावी असं आपण म्हणतो तशी मी तर सांगेन की घराघरामध्ये कोरफड पण असावी. आणि ह्या दोन्ही औषधी वनस्पती तुळस आणि कोरफड या खूप चांगला परिणाम आपल्या शरीरावर करणारे आहेत. तुळस जे असतो, तुळशीचं बी ज्याला आपण सब्जा म्हणतो. आता सब्जामध्ये एक विशिष्ट प्रकारचं लिनोलिक ॲसिड असतं. त्याच्यामुळे काय होतं, शरीरातली उष्णता ही खेचली जाते. आणि ही उष्णता खेचल्यामुळे सब्जाचं पाणी आपण जर प्यायलं, ज्याला उष्णतेचा खूप त्रास होतो, तर त्याच्या शरीरातली उष्णता कमी होऊन त्याला आतून थंड वाटायला मदत होते आणि छान वाटतं. म्हणजे तहानही शमली जाते आणि प्रसन्न वाटतं. म्हणजे ज्याला आपण एक सुदिंग इफेक्ट म्हणतो, संतर्पण म्हणतो शरीराचं झालं, तर त्याला आपण ह्या सब्जाचं पाणी किंवा तुळशीच्या बियांचं पाणी हे खूप चांगल्या रीतीने ॲक्ट करतं. तसंच मी तुम्हाला सांगितलं जसं वाळ्याचं सरबत आहे, फ्रीजचं पाणी न पिता माठातलं पाणी पिणं हे कधीही हितकारक आहे. मग माठातल्या पाण्यात सुरईचं पाणी पिणं किंवा त्याच्यामध्ये थोडासा वाळा टाकून ठेवून ते पाणी पिणं. मधमिश्रित पाणी म्हणजे मध हा कफाला कमी करतो, पण हे पाणी गरम न करता, कारण मध हा गरम करायचा नाही असं आयुर्वेद सांगतो. मग कोमट किंवा नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही मध मिक्स करून ते पाणी पिऊ शकता. लिंबू सरबत घेऊ शकता, कैरीचं पन्ह घेऊ शकता, ताक घेऊ शकता, पण हे ताक आंबट असू नये. मग दही, रोजचं विरजलेलं जे गोड दही आहे ते दही अभिषंदी आहे, स्रोतसांचा अवरोध करतं, म्हणून दही खायचं नाही. तर त्या दह्याचं घुसळून पाणी घालून चांगलं ताक तुम्ही पिऊ शकता. ताकामध्ये चिमूटभर हिंग आणि जिऱ्याची पावडर ही तुम्ही घालू शकता. आता जिरे हे पित्तशामक आहेत, त्यामुळे आपण धान्य खीम हा जो आयुर्वेदामध्ये प्रकार आहे, मग त्याच्यामध्ये धणे आणि जिरे हे शरीरातली उष्णता कमी करायला अतिशय सुंदर असा परिणाम आपल्याला देतात. मग धणे आणि जिरे 1-1 चमचा जर तुम्ही रात्री भिजत घातले 1 कप पाण्यामध्ये किंवा 1 ग्लास पाण्यामध्ये आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी जर तुम्ही गाळून प्यायलं तर जे उन्हाळी लागणं म्हणतो किंवा लघवीला जळजळ होणं किंवा घशाशी किंवा छातीमध्ये जळजळ होणं, उष्णतेचे विकार जे होत आहेत त्याच्यामधून आपल्याला सुटका होण्यासाठी ह्या धणे जिऱ्याच्या पाण्याचा खूप छान उपयोग होतो.
फारच छान. मित्रांनो, आपण बघतो की घरच्या घरी आपण छोटे बदल केले की कसं आपल्या मोठे बदल होऊ शकतात, आपली आरोग्याची संपदा वाढू शकते, त्याविषयी आपण जाणून घेतोय डॉक्टर प्रज्ञा यांच्याकडून. पुढला प्रश्न, तुम्ही त्वचेविषयी पण मॅडम विषय काढलात, तर त्वचेच्या काय समस्या किंवा तक्रारी येऊ शकतात उन्हाळ्यात, त्या देखील आम्हाला सांगा. हां, आता उन्हाळा जसा जसा वाढतो तसं सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला जाणवणारा एक कॉमन असा आजार तो म्हणजे घामोळं. आता हे घामोळं ज्यांना अजिबातच म्हणजे ऊन सहन होत नाही, उष्णता सहन होत नाही, पित्ताचे आजार होतात, कफाचे आजार होतात, तर बारीक बारीक असे संपूर्ण शरीरावर किंवा त्वचेवर असे पुरळ येतात आणि तिथे खाज सुटते, त्वचेला लालसरपणा येतो, लालिमा येतो आणि ह्याला आपण घामोळं असं म्हणतो किंवा ज्याला आपण ॲक्ने म्हणतो की पिंपल्स. तर हे ॲक्ने किंवा त्वचेवर मुलींच्या विशेष करून हॉर्मोनल बदलही असतात आणि उष्णतेमुळे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला साधारण दिसतं की त्वचेवर किंवा त्याच्या चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागलेले आहेत. मग ह्याच्यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो, तर घामोळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं एक रामबाण उपाय आयुर्वेदात आहे की कडुनिंबाचा पाला हा अतिशय स्वस्त आणि कुठेही सहज सुलभरित्या असा अवेलेबल असतो. मग हा कडुनिंबाचा पाला थोडासा ठेचून तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलात तर त्या पाण्याने तुम्ही आंघोळ केली तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. फारच छान. मित्रांनो, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. शिवानंद वसेदार यांचा फोन आहे निपाणीहून. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार शिवानंदजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार. बोला बोला बोला, आपला प्रश्न विचारा. शिवानंद वसेदार बोलतोय निपाणी. हा, आणि माझा प्रश्न असा आहे की ज्यादा अंगामध्ये गरमी झाली म्हणून. हा, आवाज येत नाही शिवानंद. हॅलो. हां, बहुतेक फोन कट झालेला आहे. तर मॅडम, तुम्ही त्वचेच्या काळजीविषयी, घामोळेविषयी, कडुनिंबाच्या पाल्याविषयी सांगत होतात, तर प्लीज. बहुतेक त्यांचाही तसाच दृष्टीनेच प्रश्न असावा. ह्याच्यामध्ये कसं आहे की कडुनिंबाचा पाला हा कफनाशक आहे, पित्तनाशक आहे आणि इवन त्रिदोषांना तो शमन करणारा आहे आणि त्वचेवर त्याचा खूप चांगला परिणाम होतो. तर कडुनिंबाचा पाला ठेचून मी सांगितलं तसं जर आंघोळीच्या पाण्यामध्ये घालून त्या पाण्याने जर आंघोळ केली आपण, तर हे त्वचेला जे काही पुरळ येणं, घामोळं येणं ह्यासारख्या ज्या समस्या उद्भवतात याच्यापासून आपल्याला सुटका मिळू शकते. दुसरं म्हणजे शरीरावर तुम्ही जर उटणं लावलं, मी म्हटलं तसं ते उटणं जर रोज नियमित लावलं तरीसुद्धा घामोळं अजिबात येणार नाही. चंदनाचा लेप जो असतो, जे आपलं श्वेतचंदन आहे, तर त्या चंदनाचा लेप आपण जर अशा ठिकाणी चेहऱ्यावर किंवा मानेवर जिथे घामोळेचं प्रमाण जास्त असतं तिथे आपण लावलं तर घामोळ्याचा त्रास हा निश्चितच आपल्याला होणार नाही. आणि कोरफड, जसं मी म्हटलं की त्याचा ॲलोवेरा जेल मिळतो, तो जेल जर आपण शरीराला किंवा त्वचेला असा साधारण आपण मसाज केला त्या जेलनी तरी सुद्धा आपल्याला हे घामोळ्याचं प्रमाण कमी दिसून येईल. आणि घाम जिथे जास्त येतो किंवा जिथे जास्त ह्युमिड असं ॲटमॉस्फिअर आहे, दमट वातावरण आहे, अशा ठिकाणी साधारण आंघोळीनंतर तो भाग पूर्णपणे सुकवून कोरडा करून तिथे टाल्कम पावडर टाकणं किंवा घामोळ्याची कुठलीही पावडर आता बाजारामध्ये अवेलेबल आहे ती तुम्ही टाकणं की जेणेकरून ती त्वचा कोरडी राहील, याच्यासाठी आपण काळजी घेणं खूप आवश्यक आहे. फारच छान. मॅडम, शिवानंद यांनी प्रश्न विचारलेला आहे की कोल्ड ड्रिंक घेतल्यामुळे, उन्हाळ्यामध्ये आपण सहसा कोल्ड ड्रिंक्स किंवा थंड घेतो, तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो त्याविषयी त्यांना जाणून घ्यायचं होतं. काय सांगाल? नक्कीच. आणि खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे शिवानंद यांचा की आजकाल थंड पाहिजे, म्हणजे खूप तहान लागली आहे आणि खूप गरम होत आहे म्हणून आपला नॅचरल ट्रेंड हा थंड पेय पिण्याकडे असतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या पारंपरिक ज्या संरचनेमध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली पेय आहेत यांच्याकडे समाज जास्त वळत नाही. तर कोल्ड्रिंक्स आहे, शीतपेय आहे, जसं मी म्हटलं तसं बर्फाचं पाणी आहे, बर्फाचा गोळा आहे, ही पेय जी आहेत ही पिण्याकडे जास्त मुलांचा किंवा आजच्या पिढीचा कल दिसतो. तर हे निश्चितच शरीरासाठी घातक आहे आणि ते प्यायल्यामुळे एक तर त्याच्यामध्ये भरपूर एरिएटेड वॉटर असतं आणि हा जो सोडा असतो हा सोडा नक्कीच आतड्यांना हानिकारक असतो आणि आतड्यांवर ह्याचा वाईट परिणाम होऊन त्याचा परिणाम मग पचनावर होतो. मग हळूहळू भूक कमी होते. कसं आहे की कफ ऑलरेडी वितळायला लागतो आणि त्याच्यामुळे ह्या ऋतूमध्ये नॅचरलीच
आपल्या शरीरातली भूक ही थोडी कमीच होते. त्याच्यामुळे खूप थंडीमध्ये जशी कडकडून भूक लागते तशी उन्हाळ्यामध्ये भूक खूप लागत नाही, तहान जास्त लागते. त्यामुळे आपल्याला पिण्यासाठी आपल्याला पेय ही जास्त लागतात. तर ही पेय ही चांगल्या पद्धतीने जर तुम्ही प्यायलीत तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होणार नाही. म्हणून कोल्ड्रिंक्स हे निश्चितच घातक आहेत, ते पिऊ नयेत. आणि त्याच्या ऐवजी मग मी सांगितलं तसं आवळ्याचं सरबत आहे, कैरीचं पण आहे, कोकम सरबत आहे, किंवा सुंठीचं पाणी, नागरमोथ्याचं पाणी, ज्वारीच्या लाह्या असतात ते भिजवून त्याचं पाणी सुद्धा खूप चांगलं आहे आणि मग त्या लाह्या तुम्ही खाऊ शकता. काळे मनुके जे आहेत, काळे मनुके भिजवून त्याचं तुम्ही जर थोडंसं वाटून सरबत केलं किंवा ते काळे मनुके चावून खाल्ले आणि ते पाणी प्यायलं तरी सुद्धा ते शरीराला थंडावा देणारं आहे. नारळ पाणी पिऊ शकता, कोकमचं सरबत पिऊ शकता, मी म्हटलं तसं ताक पिऊ शकता. तर असे अनेक ऑप्शन आपल्याकडे आहेत जे तुम्ही घेऊ शकता आणि ज्यांनी त्या सोडा किंवा कोल्ड्रिंक्स आणि बर्फाच्या पाण्यापेक्षा लगेच तहान आपली भागते आणि खूप वेळापर्यंत तहान लागत नाही. कोल्ड्रिंक प्यायलं तर तुम्ही पुन्हा बघाल तर एक 15-20 मिनिटांनी पुन्हा तोंड कोरडं पडतं आणि परत तहान लागते. तर हे दुष्परिणामच शरीरावर होतात. मॅडम, दुसरा आपल्याला या वळणावर फोन आलेला आहे. हनुमंत गायकवाड यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार हनुमंत. हा, स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा. आपला आवाज येतोय, सलग प्रश्न विचारा. हॅलो. हा, विचारा सलग प्रश्न. नमस्कार सर. हा, नमस्कार. 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 हा, मॅडमला विचारायचं कापसे मॅडमला की माझ्या शरीरामध्ये थोडं उष्णता जास्त आहे आणि पित्त आहे, तर ते कोरफड खायचं किती खावं कोरफड आणि कसं खावं, काय वरचा काढून टाकायची साल, गर खायचा का किती खायचा हे सांगा. फारच छान, धन्यवाद हनुमंत आपल्या प्रश्नासाठी. मॅडम, काय सांगणार तुम्ही? कोरफड ही औषधी कोरफड असते. म्हणजे तुम्ही कुठेही म्हटलात की गेलात आणि नर्सरीमधून ते कोरफडीचं रोप घेतलं तर ते तुम्ही छान कुंडीमध्ये लावू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरफडीचा एक गुणधर्म असा आहे की कोरफडीला पाणी फार कमी लागतं. कारण जे काही पाणी मिळतं ते ती साठवून ठेवण्याची जी क्षमता असते ना कोरफडीच्या त्या पानामध्ये, ती त्याची एक खूप वाखाणण्यासारखी एक त्याची गोष्ट आहे किंवा त्याचा गुण आहे. कोरफडीचं साल तुम्ही साधारण एक मोठी कोरफड आहे, एक पान त्याचं कापलं की त्याचे तुकडे साधारण 1 चमचा गर त्याचा तुम्हाला रोजचा दिवसाला पुरेसा आहे. साधारण एक 5 ते 10 ग्रॅम एवढा गर त्याचा मिळायला पाहिजे. वरचं साल काढून टाकायचं आणि आतला गर चमच्यानी काढून घ्यायचा. आणि हे पान उरलेलं फेकून द्यायची सुद्धा गरज नाही. हे पान तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. जर साधारण मोठं पान असेल कोरफडीचं, साधारण एक 10 ते 12 इंचाचं, तर ते पान फ्रीजमध्ये सहज राहू शकतं. मग त्याचे छोटे छोटे तुकडे तुम्ही करून कापून त्याचं साल काढून आतला गर तुम्ही खाऊ शकता. मग तो तुम्ही चेहऱ्यालाही लावू शकता, पोटामध्येही घेऊ शकता. आणि त्याच्यामुळे शरीरावर तुमच्या जे पित्त उठणं किंवा उष्णतेचे जे विकार होतात ते व्हायला मदत, कमी व्हायला मदत नक्कीच होईल. आणि त्यांनी तुमचं पोट पण साफ होईल. आणि ज्याचा अग्नी चांगला, ज्याचं पोट नियमितपणे साफ होतं, ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत असं आयुर्वेद सांगतो. म्हणजे लवकर उठलं पाहिजे, ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, पहाटे 4 ते 5च्या दरम्यान उठलं पाहिजे, जेणेकरून आपलं पचन हे नीट झालंय की नाही हे मलमूत्र विसर्जन हे झाल्यानंतर आपला अग्नी चांगला होतो. आणि मग आपल्या सगळ्या शरीराच्या ज्या हालचाली आहेत किंवा दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीज आहेत हे चांगलं व्हायला किंवा सुधारायला मदत होते. फारच छान. मित्रांनो, मॅडम आपल्याला नुसतं शरीराच्या स्वास्थ्याविषयी नाही तर सौंदर्याविषयी देखील मॅडमने आता एक टिप दिलेली आहे, कोरफडीविषयी, ज्याला आपण ॲलोवेरा सामान्यपणे काही काही जणांना हा शब्द परिचित आहे. तर ॲलोवेरालाच कोरफड असं म्हणतात. तर त्याचे फायदे मॅडमनी सांगितले. मॅडम, आपण चर्चा केली घामोळ्यावर. अजून जे त्वचेचे विकार आहेत किंवा त्वचेवर चट्टा येतो म्हणा किंवा त्वचा काळवंटे, टॅनिंग आपण म्हणतो, तर आयुर्वेदात कुठल्या दृष्टिकोनातून त्वचेच्या तक्रारीकडे बघितलं जातं, कसे उपचार केले जातात, कशी काळजी घ्यावी ते मला सांगा. हो, कसं आहे की त्वचेचं टॅनिंग का होतं? कारण त्वचेमध्ये जे पिगमेंट्स असतात, म्हणजे मेलानिन नावाचं एक पिगमेंट असतं, आपल्याला माहिती आहे. तर थोडंसं सूर्याची प्रखर उष्णता आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची त्वचा जर उघडी ठेवलीत, बाईकवर जाताना म्हणा किंवा रस्त्यातून चालत जाताना म्हणा, एकतर मी म्हटलं तसं दुपारच्या वेळेत जर शक्य असेल तर शक्यतो घरातच बसावं, बाहेर जाणं टाळावं. आणि जर तुम्ही बाहेर गेलात तर तुमच्या शरीराला संपूर्णपणे झाकून
त्वचा ही आच्छादित राहील अशी काळजी जर तुम्ही घेतलीत तर त्वचेचं टॅनिंग व्हायला मदत होईल. दुसरी गोष्ट, जर सूर्याच्या उष्णतेने त्वचा काळवंडली, म्हणजे थोडक्यात काय होतं तर ते टेम्पररी हायपर पिगमेंटेशन असतं आणि हे हायपर पिगमेंटेशन कमी होण्यासाठी एकतर सगळ्यात उत्तम उपाय जसं मी सांगितलं की आंघोळीच्या आधी तिळाच्या तेलाने शरीराला मालिश करणं आणि कोमट पाण्याने आंघोळ करणं. खूप थंड पाणी पण वापरायचं नाही आणि खूप गरम गरम पाणी पण घ्यायचं नाही. उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करू शकता. त्याच्यानंतर चंदन किंवा अगरू यासारखी जी शीतद्रव्ये आहेत तर ह्यांचं जे उठणं असतं किंवा ह्यांनी सिद्ध केलेलं जे जल असतं त्या जलानी सुद्धा तुम्ही आंघोळ करू शकता. त्याच्यामुळे सुद्धा त्वचेचं टॅनिंग कमी होतं. उठण्यामुळे त्वचेचं टॅनिंग कमी व्हायला खूप मदत होते आणि त्याचा फार सुंदर उपयोग होतो. हार्मोनल काही बदलांमुळे सुद्धा त्वचेमध्ये उन्हाळ्यामध्ये खूप लवकर टॅनिंग किंवा त्वचा काळवणते असं दिसतं. तर तिथे सुद्धा मुलतानी मातीचा लेप जर तुम्ही लावला साईमध्ये मिक्स करून आणि त्याच्यात थोडीशी जर आंबे हळद टाकली तर त्याचा शरीरावर खूप चांगला परिणाम होतो. इंटरनली सुद्धा अभ्यंतरतः शरीरातून नुसतं बाह्यतः तुम्ही लावलं तर तेवढंच पुरेसं होत नाही, तर शरीराच्या आतनं सुद्धा तुम्हाला हे काही घटक पदार्थ असतात हे घेणं आवश्यक आहे. जसं मी म्हटलं की आवळा हा अतिशय उत्तम पित्तशामक आणि असा रसायन असा द्रव्य असलेला औषध आहे. आवळ्याचा रोज अख्खा एक आवळा म्हणजे मधातला आवळा मिळतो बाजारामध्ये, तर त्याच्या ज्या फोडी असतात साधारण एक 7 ते 8 फोडी घेतल्या की तो अख्खा एक आवळा होतो. तर हा एक आवळा तुम्ही जर उपाशीपोटी चावून खाल्लात तर त्वचा काळवंडत नाही. दुसरी गोष्ट, गुलकंद असतो प्रवाळयुक्त गुलकंद, ह्याचं सेवन जर आपण केलं तर तरीसुद्धा त्वचेचं टॅनिंग होत नाही किंवा त्वचेचे हे काही बाकीचे विकार आहेत जे पित्त उठणं आहे ते होत नाही. कोकम मिळतं बाजारामध्ये आयुर्वेदिक दुकानामध्ये, ते कोकम तुम्ही जर जिथे जिथे पित्ताचे चट्टे उठतात तिथे घासलं, कोकमचं तेल म्हणतात ते गरम करून, तर तेल लावलं तर त्याच्यामुळे उठणारं पित्त हे कमी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पोट साफ होणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आपलं पोट हा आपल्या मनाचा आरसा आहे आपण म्हणतो, किंवा शरीराचं आपलं प्रतिकात्मक ते रूप आहे की पोट साफ झालं तर आपण प्रसन्न राहतो, किंवा पोट नाही साफ झालं तर त्या दिवशी सगळा पूर्ण आपला जो काही मूड आहे तो एवढा म्हणावा तसा म्हणजे डिस्टर्ब्ड असतो आपण. तर या सगळ्या गोष्टींमुळे पोट साफ होणं खूप महत्त्वाचं आहे. मग ह्याच्यासाठी तुम्ही घरगुती उपाय आहे की सुका अंजीर, काळे मनुके किंवा कधीतरी आठवड्यातनं एकदा एरंडेल तेल आहे ते तुम्ही रात्री झोपताना घेऊ शकता. शनिवारी रात्री एक अर्धा कप गरम पाण्यात एरंडेल तेल घेतलं की रविवारी पूर्ण पोट साफ होतं. ह्याला आपण सद्यो विरेचन म्हणतो किंवा मृदू विरेचन म्हणतो. तर ह्यांनी शरीरामधलं जे काही पित्त आहे ते कमी व्हायला खूप मदत होते आणि जेणेकरून हे सगळे जे आजार आहेत त्वचेचे हे पण होत नाहीत. फारच छान. मित्रांनो, मॅडम आपल्याला छान माहिती देत आहे. तुम्ही पण फोन करून चांगले चांगले प्रश्न विचारत आहात आणि आत्ताच आपण ऐकलं की फक्त दिवाळीत आपण उठणं नाही लावायचं, तर उन्हाळ्यात पण उठणं लावून आंघोळ करू शकतो. आणि मॅडमनी छान पदार्थांची देखील नावं घेतली, गुलकंदांचं घेतलं, कोकमचं घेतलं, कोकम सरबतची आठवण झाली. तर तुम्ही एक छोटंसं कोकम सरबत किंवा काही पाणी प्या. आम्ही एक छोटीशी विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या भेटीला येतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आज चर्चा सुरू आहे वसंत ऋतूविषयी आणि उन्हाळ्यात आपण काय काळजी घ्यायची त्याविषयी. डॉक्टर प्रज्ञा कापसे आपल्याला मार्गदर्शन करतायत. मित्रांनो, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. पाय म्हणलं गरम होतात. हा, पुन्हा एकदा प्रश्न विचारा. देवीदास, ऐकायला आला मॅडम प्रश्न तुम्हाला? नाही, त्यांच्या मध्येच काहीतरी इंटरप्ट. बरं बरं, काही हरकत नाही. पुन्हा एकदा प्रयत्न करा. मॅडम, पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया की पोटाच्या तक्रारी उन्हात काय होता त्याविषयी आम्हाला सांगा. हां, ह्याच्यामध्ये कसं आहे की कफाचा विलयन व्हायला लागतं वातावरणातल्या उष्णतेमुळे. कफ हा हळूहळू शरीरातला वाढायला लागतो आणि त्याच्यामुळे भूक आपली कमी होते. म्हणजे नॅचरली निसर्गतःच भूक ही कमी होते, अग्नीत मंद होतो. आणि अशा वेळेला आपण जर जंक फूड खाल्लं, बाहेरचे पदार्थ खाल्ले किंवा वडापाव, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड असं जर खाल्लं तर, किंवा अति तेलकट
स्पायसी किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले तर त्याचा पचनावर खूप परिणाम वाईट होतो आणि त्याच्यामुळे पचनशक्ती बिघडते. मग करपट ढेकर येणं, अपचन होणं, म्हणजे ज्याला म्हणतो ना पोट जड होणं, डब्ब होणं, गॅसेस होणं, हे जे असे तक्रारी घेऊन पेशंट आपल्याकडे येतात. आता ह्या पोटाच्या तक्रारी होऊ नयेत म्हणून काय करायचं, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की पचायला अतिशय हलका लघु असा आहार घ्यायचा. मग शक्यतो घरी बनवलेलं अन्न खाणं हे जास्त प्रेफरेबल आहे. ह्याच्यामध्ये मी असं सांगेन की जेवणात सुद्धा आपण आता म्हणतो की सध्या मिलेट्सवर खूप भर आहे. तर जसं आहे ज्वारी आहे, नाचणी आहे, बाजरी आहे, यासारख्या ज्या अन्नपदार्थांचे पिठं असतात त्यांच्या ज्या भाकऱ्या आपण जर खाल्ल्या जेवणामध्ये किंवा मिश्र भाकरी, मिश्र पिठांची पौष्टिक भाकरी खाल्ली तर त्याचा आपल्या पचनावर खूप चांगला असा परिणाम होतो. पचन हे चांगलं व्हायला मदत होते. तसंच पालेभाज्या आहेत, सलाड आहेत, वेगवेगळ्या भाज्यांची सुपं आहेत, ही तुम्ही घरी बनवून घेऊ शकता. शक्यतो तुरीच्या डाळीच्या ऐवजी मुगाची डाळ जर तुम्ही अन्नामध्ये आहारामध्ये घेतली तर मुगाच्या डाळीचं वरण तूप घालून भरपूर जर सेवन केलं तर त्याचाही उष्णता कमी होण्यासाठी मदत होते. खडीसाखर आणि बडीशेप युक्त पाणी जर तुम्ही पाहिलं तर खूप तहान ज्यांना होते विशेष करून किंवा पोट जड होतं किंवा पोटात गॅसेस होतात तर अशा जर व्यक्तींना खडीसाखर आणि बडीशेपेचं पाणी दिलं आणि थोडासा एक पाव चमचा ओवा चावून खाल्ला तर ह्या पोटाच्या तक्रारी कमी व्हायला मदत होते. तसंच आपण म्हणतो की खूप तहान लागतीये किंवा भूक लागत नाहीये तर आपण म्हणतो ना की आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्याला आपण एक गुळाचा खडा हातावर ठेवायचो आणि पाणी द्यायचो. तर गुळाचा खडा आणि पाणी तुम्ही जर घरी गेल्या खाल्लात किंवा सेवन केलं तर तहान ही खूप छान भागते आणि तहान होत नाही. तर जेणेकरून पचायला हलकं असं जर तुम्ही अन्न आणि जास्तीत जास्त हायड्रेट ठेवायचं आपल्या शरीराला, म्हणजे पाण्याचं प्रमाण जेवढं शरीरात वाढवता येईल आणि सॉलिड घटक जे आहेत ते सॉलिड घटक जर कमी केले सेवनातनं आणि द्रव घटक वाढवले तर याचा परिणाम शरीरावर आणि पचनावर हा निश्चितच चांगला होतो. प्रज्ञा मॅडम, आपल्याला एक फोन आलेला आहे. ऋषिकेश यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. ऋषिकेश, आपला प्रश्न विचारा. स्वागत आहे कार्यक्रमात. ऋषिकेश भुजबळ नांदेडहून आहेत. आपला प्रश्न विचारा, सलग विचारा. प्रश्न आहे की जेवल्यानंतर टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न सलग विचारा. हा, जेवल्यानंतर फिरायचा फायदा काय आहे? जेवल्यानंतर फिरायचा फायदा काय आहे असा प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार मॅडम? खूपच महत्त्वाची सूचना आहे ही की जेवण झाल्यानंतर मुळात काय आहे की आयुर्वेदानुसार असं सांगितलंय की लवकर जेवायचं. लवकर जेवायचं म्हणजे कधी जेवायचं, तर आपली सगळी जी स्रोतसं आहेत ही दिवसा जसं सूर्याच्या किरणांनी कमळाच्या पाकळ्या उमलतात तशीच आपल्या शरीरातली स्रोतसं उघडतात आणि जसा सूर्यास्त होतो तशी ही स्रोतसं बंद होतात, जशी सूर्याच्या आपल्या फुलाच्या पाकळ्या सुद्धा बंद होतात. तर हे अगदी नॅचरल उदाहरण आहे. जसं जे जे निसर्गात आहे तेच ते आपल्या शरीरात पण आहे. सूर्यास्त होण्यापूर्वी जर तुम्ही जेवलात आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवल्यानंतर 2 ते 2.5 तास तुम्ही झोपला नाहीत तर तुम्हाला पचनाच्या कुठल्याही अडचणी किंवा तक्रारी उद्भवणार नाहीत. आणि जेवण केल्यानंतर तुम्ही जर शतपावली ज्याला आपण म्हणतो की 100 पावलं चालण्याची पद्धत आहे, तुम्ही जर चाललात थोडंसं फिरलात, ह्याच्यामध्ये ब्रिस्क वॉकिंग येत नाही किंवा फास्ट वॉकिंग करायचं नाहीये. फास्ट वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग हा व्यायामामधला प्रकार आहे जो तुम्ही सकाळी केला पाहिजेत उठल्या. पण जेवणानंतर तुम्ही जर हलके 100 पावलं चालून आलात किंवा थोडंसं घराच्या तिथे गच्चीमध्ये किंवा खाली मैदानामध्ये फिरलात तर त्याच्यामुळे खाल्लेलं अन्न हे शरीरामध्ये पूर्ण आमाशयापर्यंत आणि लहान आतड्यापर्यंत जाऊन त्याचं पचन होण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि मदत होते. जेणेकरून तुम्हाला जेवल्या झोपल्यानंतर लगेच जे आजार होतात किंवा पचनाच्या विकार किंवा अडचणी उद्भवतात त्या होणार नाहीत. आणि म्हणून जेवल्यानंतर शतपावली करणं किंवा थोडंसं फिरणं हे फायदेशीर ठरू शकतं. मॅडम, विषय मोठा आहे. पुढला प्रश्न थोडक्यात मी विचारतो तुम्हाला असा की श्वसनाच्या तक्रारी उन्हाळ्यात काय होतात आणि कशा टाळाव्यात
त्याविषयी थोडं सांगा. हो. उन्हाळ्यामध्ये कफ वाढल्यामुळे तो साधारण ऊर्ध्व जत्रुगत म्हणजे छाती आणि डोकं ह्या अवयवांमध्ये कफ हा जास्त साठतो आणि त्याच्यामुळे सर्दी, पडसं, खोकला किंवा मळमळणं, उलट्या होणं किंवा डोकेदुखी, चक्कर येणं आणि दम लागणं ह्यासारखे साधारण आपल्याला आजार दिसतात. श्वसनामध्ये सुद्धा श्वसन संस्थेमध्ये किंवा फुफ्फुसांवर ह्याचा जास्त परिणाम का होतो, कारण हा कफ फुफ्फुसांमध्ये जास्त साठतो. मग त्याच्या ज्या बारीक बारीक शाखा असतात त्या शाखांमध्ये तो कफ साठतो. म्हणून आपण म्हणतो की कफाचे विकार ज्यांना आहेत त्यांनी रोज सकाळी उठल्या उठल्या वाफ घ्यावी. स्टीम घेतली, वाफ घेतली की तो कफ पातळ व्हायला मदत होते. जी सायनसेस आहेत आपली ती सायनसेस मोकळी व्हायला मदत होते. त्या सायनसेसमध्ये जी सर्दी साठलेली असते, जो कफ साठलेला असतो तो वितळून बाहेर पडायला मदत होते. आणि ह्या सगळ्या घरगुती छोट्या छोट्या परिणामांनीच ह्याच्यामध्ये आपल्याला उपचार दिसतात. या अनुषंगाने आपण काही आयुर्वेदिक पंचकर्मही करू शकतो. पंचकर्माविषयी देखील आम्हाला जाणायला आवडेल कृपया, आणि सोबत आम्हाला जाता जाता एक संदेश पण द्या. कसं आहे की कफ होऊ नये किंवा असलेला कफ हा शरीराबाहेर पडावा म्हणून नॅचरली किंवा निसर्गतःच वासंतिक वमन करावं असं आपण म्हणतो. म्हणून आम्ही आयुर्वेदिक वैद्य हे वसंत ऋतूमध्ये जास्त करून पेशंटला वमन करायला सांगतो. आता पंचकर्म जी आहेत, वमन, विरेचन, रक्तमोक्षण, नस्य आणि बस्ती, ही 5 कर्म आहेत. 5 कर्मांमुळे काय होतं तर शरीरामध्ये साठलेला जो कफ आहे, पित्त आहे किंवा अतिरिक्त वात आहे, हे 3ही दोष शरीरातून बाहेर काढले जातात, जेणेकरून शरीराचं शोधन व्हायला मदत होते. म्हणून आपण हे पंचकर्म करतो. आता प्रत्येक प्रकृतीनुसार, प्रत्येक व्यक्तीनुसार ही पंचकर्म ही वेगवेगळी आपण बदलू शकतो आणि त्यानुसार आपण त्याला ते ॲडवाईज करू शकतो. आता ह्याच्यामध्ये कफाच्या विकारांसाठी विशेष करून नस्य आणि वमन हे 2 पंचकर्म आपण करतो. वमनामध्ये आपण उलटी करवतो म्हणजे औषधं देतो. ज्येष्ठमध आहे, मदनफळ आहे, याच्यासारखी औषधं देऊन ती उलटीद्वारे हा कफ सगळा बाहेर काढतो. आणि त्याला पित्तांतिक वमन म्हणतात की जोपर्यंत शेवटचं पित्त बाहेर पडत नाही तोपर्यंत ते वमन केलं पाहिजे की जेणेकरून शरीरातला सगळा कफ पूर्णपणे बाहेर पडेल. अशा रुग्णांना म्हणजे आता दम्याचा ज्यांना खूप त्रास होतो वारंवार, अशा पेशंटना जर आपण वमन दिलं तर खूप चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. किंवा ज्यांना सायनसचा सतत त्रास आहे, सतत सर्दी होते, ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास आहे, तर अशा पेशंटना आपण नस्य दिलं तर खूपच चांगला फायदा होतो. नस्य म्हणजे नाकातून आपण औषध घालतो आणि मग त्याच्यातून आपल्याला त्याला नक्कीच चांगला फायदा होतो. आणि जाता जाता मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की वसंत ऋतू हा एक ऋतूंचा राजा आहे, सुंदर ऋतू आहे. आणि ऋतूमध्ये निसर्गामध्ये एवढे छान बदल घडतात, शरीरामध्येही बदल घडतात, ते आपण ॲक्सेप्ट केले पाहिजेत. तर भरपूर पाणी प्या, चांगलं खा, पौष्टिक खा, भरपूर फळं जी सीझनल असतील ती खा आणि जेणेकरून बाहेरचे फास्ट फूड आणि जंक फूड टाळा. पुरेशी झोप घ्या, व्यायाम करा, योगासनं करा, मेडिटेशन करा, शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुमचं चांगलं ठेवा, जेणेकरून तुम्ही नक्कीच स्वस्थ आणि मस्त राहाल. फारच छान. धन्यवाद डॉक्टर प्रज्ञा कापसे. आपण आपल्या वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या मित्रांना आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आरोग्य संपदाच्या टीमतर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाहीये. त्यासाठी नवीन विषय घेऊन पुढील भागात आपल्याला भेटायला येणारच आहोत. आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.